फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर मी खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही, बनवलेला नव्हता. तर म्हणलं चला आता आजपासून नव्यानं सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला. तर मी आज व्हिडिओ बनवायला चालू करत आहे आजपासून. तर सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद द्या माझ्या व्हिडिओला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर काय करायचं, चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करायचं. ट्रेनचा आवाज येतोय, प्लीज आवाजाला इग्नोर करा. स्टेशन जवळच आहे त्याच्यामुळे ट्रेनचा आवाज हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये येतो, कारण सारख्या ट्रेन चालूच असतात. तर आज असं काही विशेष नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. तर म्हटलं आज मंगळवार आहे, उपवास आहे, देवीचा उपवास असतो माझा. तर उपवास आहे माझा. कोणाकोणाचा उपवास असतो मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कोणत्या देवीचा असतो, कोण कोण मंगळवार उपवास पकडतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर म्हटलं चला आज खिचडी बनवायची आहे, गरमागरम खिचडी. कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खिचडी खाण्यासाठी कोण कोण उपवास पकडत होतं लहानपणी हेही सांगा मला. तर म्हटलं चला खिचडी बनवूया. तर मी खिचडी, साबुदाणा खिचडी बनवते. हे बघा, मी रात्री नाही, सकाळीच घातले भिजत. साबुदाणे सकाळी भिजवलेले होते, तर हे भिजलेले आहेत. आणि आता मी खिचडी बनवते. तर या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 मिरच्या घेतल्या. भरपूर तिखट आहेत मिरच्या, लवंगी मिरच्या आहेत ना हिरव्या, तर भरपूर तिखट आहेत. आणि हा मोठा बटाटा घेतलेला आहे. तर मी आता हा स्वच्छ धुवून घेते, मिरची वगैरे कट करून घेते आणि तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करते. तर हे बघा, मी आता बटाट्याची अशी ना स्वच्छ धुवून घेतला बटाटा आणि आता याची साल काढून घेते. अशी मस्त अशी साल काढून घ्यायची बटाट्याची. सगळेच घेतात, त्यात काही नवीन नाही. कोण कोण घेतात, कोण कोण नाही घेत तरी, पण मोस्टली सगळे बटाट्याची साल काढतातच खिचडीमध्ये घालण्यासाठी बटाटा. तर हे बघा, खिचडी मला तर वाटतं खिचडी भरपूर लोकांना आवडत असेल, साबुदाणा खिचडी. कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, मी बटाट्याची साल काढून घेतलेलं आहे. आणि आता मी सुरीने नाही कट करत कधी, मला सुरीने नाही जमत, मला वेळीच लागते. तर मी वेळीनं बघायला अशी बारीक काप करून घेते बटाटे. सुरीनं पटकन होतं आपलं, वेळीनं पटकन होतं, मला सुरीनं नाही जमत कापायला, मला वेळीच लागतं. काय काय नाही वेळीने नाही कापता येईल, सुरीनेच कापतात ते. तर साबुदाणा खिचडी कोण कोण खातं आवडीने. साबुदाणा खिचडी आणि दही लाजवाब, एकच नंबर लागते. मला तर भरपूर आवडते साबुदाण्याची खिचडी. हे बघा झालं, वेळीने पटकन बटाटो कापला जातो. याला भरपूर धार आहे वेळीला. गावावरून आणली मी बनवून. तर लहानपणीची मजाच वेगळी होती. आम्हाला पण खिचडी भरपूर आवडायची ना, तर मी सुद्धा खिचडी खाण्यासाठी उपवास पकडलेले आहेत. कुणी कुणी असे उपवास पकडलेत सांगा मला खिचडी खाण्यासाठी. आणि आईचा तर कधी उपवास असला ना तर जेवायला थांबायचं. आईचा कधी उपवास असला ना तर जेवायला मुद्दामून थांबायचं, का तर खिचडी खायला भेटेल म्हणून. खिचडी खाण्यासाठी ना थांबायचं. जेव्हा आई जेवायला बसेल तेव्हाच जेवायला बसायचं, का तर खिचडी खायची आहे. आणि खिचडी ही भरपूर लोकांची फेवरेट आहेच. कोण कोण मंगळवार उपवास पकडते हे मला नक्की सांगा. या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत, भरपूर तिखट आहेत मिरच्या, मग मी 2-3च घेतल्यात, बाद झाल्या. आमच्या घरात सर्वांना खिचडी आवडते. कस्तुरीला आवडते, शिवण्याला आवडते, आपल्या छोट्या गुरुला पण आवडते खिचडी. हे बघा, माझी विळी आहे अशा प्रकारची आहे विळी, भरपूर धार आहे हिला. असे मी छोटे छोटे काप करून घेतले बटाट्याचे. ही मिरची कट करून घेतलेली आहे. तर मी आता हे जरा धुवून घेते. असं स्वच्छ जरा धुवून घेते, म्हणजे माती वगैरे असते ना ती निघून जाते बटाट्याची. स्वच्छ धुवून घेतलाय. हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कसा पांढरा शुभ्र दिसत आहे बघा. आता गॅस चालू करूया. तर मला खिचडीमध्ये मोठंच सूप आवडतं, शेंगदाण्याचं. मोठं वाटलेलंच कुठं खिचडीमध्ये छान लागतं.
अशी जरा हलवून घेते खिचडी. पॅक झाली ना ती झाली. कोण कोण मिरची घालत नाही, लाल मिरचीची पूड घालतं खिचडीमध्ये. मी मिरचीच घालते, हिरवी मिरची. तेल टाकून घेते. आता कढई टाकलेली आहे, कढईमध्ये तेल घालते. आता जरा तेल तापवून द्या. तेल तापवून घेतल्यानंतर ना आता मिरची टाकते. खिचडी खूप छान लागते. आणि दही आणि खिचडी म्हटलं तर मग काय बोलायलाच नको. भरपूर दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नव्हता, आता चालू केले बनवायला हळूहळू. तर सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या माझ्या व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट करायलाच पाहिजे आणि करायलाच लागते. खूप सारं प्रेम द्या माझ्या चॅनेलला आणि मला कमेंट नक्की करा खिचडी कोण कोण खातं आवडीनं. आणि खिचडी खाण्यासाठी, स्पेशली खिचडी खाण्यासाठी कोणी कोणी लहानपणी उपवास पकडले हेही मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपलं तेल गरम झालंय. आता तेलामध्ये मिरची टाकून घेते. मिरची चांगली लागली, बटाटा टाकते. बटाटा ना खिचडी करताना बटाटा चांगला ना म्हणजे हाय फ्लेमवरती, म्हणजे फास्ट गॅसवरती बटाटा भाजून घ्यायचा. आता मी बटाटा टाकून घेतलेला आहे. आता मी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, बटाटा आतपर्यंत शिजला जातो. खिचडीवरती ना बटाटा टाकलेला आहे मी, आता भाजून घेते. आणि फास्ट गॅसवरतीच कायम बटाटा भाजून घेते. आणि दुसरी ट्रेन आली फास्ट गॅस आणि झाकून ठेवल्यामुळे काय होतं, बटाटा आतपर्यंत असा चांगला शिजला जातो आणि मऊ होतो. पण झाकण काढायचं आणि पूर्ण गॅस हायच ठेवायचा, असंच ठेवायचा गॅस. बटाटा काही जळत नाही, काय चांगला खरपूस आणि कुरकुरीत असा भाजला जातो. आपली वेपर्स कसं असतं तसा मस्त लागतो कुरकुरीत बटाटा. लालसर ब्राऊन रंगावर लालसर पण असा ना मस्त असा भाजला जातो बटाटा. त्याच्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि नंतर झाकण काढायचं आणि हाय फ्लेमवरतीच ठेवून द्यायचा बटाटा भाजायला चांगला. मस्त असा लाल कलर आला पाहिजे, असा आवाज आला पाहिजे बटाट्याचा, असा परतताना खसखुशीत असा आवाज आला पाहिजे. आणि तसाच बटाटा खिचडीमध्ये खायला छान लागतो. जे तर मी मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. हे बघा मोठा असा आहे. खिचडीमध्ये मला ना असे शेंगदाणे जरा मोठे मोठे आवडतात. दाताखाली असताना शेंगदाणा आला पाहिजे खायला, करकर करकर भारी लागतो. तरी मी ही खिचडीसाठी स्पेशली मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. तर हे बघा मस्त असा बटाटा आपला कलर यायला लागलेला आहे. बटाटा मस्त कलर आला. आणि आता हाय फ्लेमवरती असा भाजायचा, गॅस कमी करायचाच नाही. खिचडी कायम ना फास्ट गॅसवरच करायची, मस्त होते. कमी गॅसवर करत बसलं ना खिचडी अशी एकदम चिकट होते आणि अशी एकदम मऊ मऊ लागते. तेल जास्त असल्यागत वाटतं मग त्या खिचडी खायला मजा येत नाही. खिचडी कशी अशी सडसडीत पाहिजे, सुट्टी झाली पाहिजे खिचडी. मी तुम्हाला सुट्टी खिचडी करून दाखवते. आणि खिचडीमध्ये जास्त तेल कधी वापरायचं नाही. हा बटाटा घालायचा असला तर थोडंफार जास्त वापरायचं. खिचडीमध्ये जास्त तेल वापरायचं नाही. बटाटा घालायचा असला तरच खिचडीत तेल जास्त, म्हणजे थोड्या प्रमाणात जरा जास्त वापरायचं. आणि जर बटाटा घालायचा नसेल तर अगदी थोडंच तेल वापरायचं खिचडीत. हे बघा तुम्हाला दाखवते आता. कलर यायला लागलेला आहे आपल्या खिचडीला, आपल्या ह्याला बटाट्याला. मस्त असा कलर येतो. गॅस पण एकदम हाय ठेवलेला आहे, फास्ट गॅस आहे. मस्त असा बटाटा भाजून घ्यायचा. हा काय मस्त कलर आलाय बघा बटाट्याला. एकदम झालंय ना खुसखुशीत. बटाट्याचे काप एकदम खरपूस झालेत.
मस्त असा बघा लाल होईपर्यंत बटाटा भाजून घेतलाय आणि आता मी खिचडी साबुदाणा ॲड केलेला आहे याच्यामध्ये. बघा कसं दिसत आहे. एक नंबर. बटाटा एकदम खुसखुशीत भाजला गेला आहे. कायम ना बटाटा ना हाय गॅसवरतीच म्हणजे फास्ट गॅसवरतीच भाजून घ्यायचा. खूप छान लागतो बटाटा. चांगला वेपर्सगत लागतो. बटाट्याचे काप कसे खुसखुशीत असतात तसा लागतो. अरे बघा मस्त एक नंबर. हा बटाट्याचा वास पण काय भारी सुटला आहे. आणि आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. हे बघा मस्त असं कूट. मोठे मोठे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत मी थोडे. करून मी आता एकत्र करून घेते सगळं. हे बघा तशी एकदम मस्त आपली खिचडी आता तयार झालेलीच आहे. मीठ टाकायचं आहे अजून त्याच्यामध्ये. अशी दिसते बघा एकदम खिचडी. तेलकटपणा अजिबात दिसत नाही खिचडीमध्ये कुठं. मला तेल जास्त आवडतच नाही खिचडीत. तर हे बघा आता मी मीठ टाकून घेते त्याच्यात मस्त. टाकलेलं आहे. गॅस माझा अजूनही हायच आहे तुम्ही बघू शकता. खिचडी वारंवार जरा परतत राहायचं म्हणजे खिचडी चिपकत पण नाही खाली आणि असा चिकटपणा पण येत नाही खिचडीला. आणि असा एक प्रकारचे ते अशा छोटे छोटे गट्टू पण तयार होत नाहीत खिचडी. बघा तसे एकदम सडसडीत झालेली आहे बघा. अशी झाली बघा. अशीच खिचडी खायला छान लागते. कलर बघा बटाट्याचा कलर आणि खिचडीचा कलर कसा आहे. मस्त अशी भाजलेली आहे. कशी दिसत आहे बघा. खिचडीत टाकायला मी शेंगदाणे आणि मिरची मिक्सरवर वाटून घेते. पण पोरीना ही खिचडी तिखट होते ना मग त्याच्यामुळे खायला मागत नाही. गुरु पण खात नाही मग जास्त तिखट लागते म्हणून मी आता कापूनच घातलेली आहे मिरची. त्याच्यात बारीक तुकडेच केलेत. आपली खिचडी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे बघा. आता मी गॅस बंद करून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते खिचडी. तुम्हाला आता दाखवते बघा कशी झालेली आहे आपली खिचडी. गॅस बंद केलेला आहे आणि आता खिचडी आपली रेडी झालेली आहे. आता गरमागरम खिचडी खायला खूप मजा येते आणि गरमागरमच खिचडी खूप छान लागते. दही आणि खिचडी. हे बघा खिचडी आपली बघा कुठेही ही झालेली नाही. एकदम सडसडीत झालेली आहे. बघितलं मस्त अशी खिचडी. तर या खिचडी खायला सर्वांनी बघा तशी आपली खिचडी आहे बघा. तर मी आता खिचडी प्लेटमध्ये काढून घेते. मस्त प्लेटमध्ये काढून घेते खिचडी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला गुरु अँड मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता प्लेटमध्ये खिचडी काढून घेतलेली आहे ही बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर गुरु अँड मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कशी वाफाळलेली खिचडी दिसत आहे बघा एकदम मस्त अशी. मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता फराळ करून घेते मी. कशी दिसत आहे बघा खिचडी आपली. मस्त झालेली आहे खिचडी. पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुन्हा परत एकदा सांगते मी. आणि गुरु अँड मम्मा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.